इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धानं संपूर्ण जगावर संकट ओढवलंय आणि अशातच ट्रम्प यांनी आपल्या स्वभावाला जागत अचानक एक मोठी घोषणा केली आहे। इराणवरील लष्करी हल्ले तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। एकीकडे युद्धामुळे जग चिंतेत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकी काय घोषणा केली आहे ते पाहू। मला हे सांगण्यास खूप आनंद होतोय की अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या 2 दिवसात मध्य पूर्वेतील संघर्षावर पूर्ण आणि अंतिम तोडग्याबाबत अतिशय चांगली चर्चा झाली आहे। या सखोल, तपशीलवार आणि सकारात्मक चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बोलणी आणखी आठवडाभर चालतील असं वाटतंय। त्यामुळे मी युद्ध विभागाला इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि ऊर्जेसाठीच्या पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिलेत। पण ही स्थगिती सध्या सुरू असलेल्या बोलणीच्या यशावर अवलंबून असेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर युद्धबंदीची शक्यता निर्माण झाली आहे, पण यावर इराणने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे जगाचं टेन्शन मात्र वाढलंय। इराणकडून कडक इशारा मिळाल्यानंतर अमेरिकेनं आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची योजना स्थगित केली आहे असा दावा इराणने केलाय। अमेरिका आमच्या इशाऱ्यामुळे घाबरली आहे आणि त्यांनी आपली योजना बदलली आहे असं इराणचं म्हणणं आहे। दरम्यान या घोषणेच्या 1 दिवस आधीच ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ बाबत कडक इशारा दिला होता। जर इराणने 48 तासात होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले केले जातील असा इशारा अमेरिकेनं दिला होता। मात्र आता चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अमेरिकेनं हे हल्ले तात्पुरते थांबवलेत। We just talked to Israel a little while ago. I think they'll be very happy. This will be peace for Israel, long-term peace, guaranteed peace. If this happens, I can't guarantee it, but I think it's going to. My life is a deal. That's all I do is deal my whole life. दरम्यान इराणच्या मीडियानं अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती असा दावा केलाय, पण तिकडे ट्रम्प यांनी इराणनेच आधी संपर्क साधल्याचं सांगितलंय। पण आता चर्चा सुरू झाली आहे ती ट्रम्प यांनी अचानक 5 दिवस युद्धबंदीची घोषणा का केली याची। ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी मदत पाठवण्याची घोषणा केली होती, पण जवळपास सर्वच देशांनी नकार दिला होता। दुसरीकडे ट्रम्प यांच्या या युद्धाच्या निर्णयामुळेच इंधनाचे दर वाढले, त्याचा फटका अमेरिकेलाही बसला। त्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात नाराजी वाढत चालली आहे। तिसरं म्हणजे अमेरिकेची तळं असणाऱ्या आखातामधील देशांना इराणने टार्गेट केल्यानं अमेरिकेवर त्याचाही दबाव वाढला होता। यामुळे ट्रम्प यांनी अचानक हा निर्णय घेतला का अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या घोषणेच्या काही तास आधीच इराणतर्फे सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिसाईलचा साठा असल्याचं दाखवण्यात आलं होतं। एवढंच नाही तर हे हिमनगाचं केवळ एक टोक असल्याचं सांगत इराणनं आमच्या मिसाईल संपल्या नाहीत असा इशाराही दिला होता। तसंच अमेरिकेनं इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट केलं तर आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांना पुन्हा लक्ष्य केलं जाईल असा इशाराही इराणनं दिला होता। दरम्यान इराणनं चर्चा सुरू झाल्याचा इन्कार केला असला तरी ट्रम्प यांनी हल्ले थांबवल्याच्या घोषणेचं स्वागत केलंय। त्यामुळे आता तरी बोलणी सुरू होतील आणि जगावरचं इंधन संकट दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त होते। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।